वडापावची गाडी जरी आपल्या नजरेला पडली तर आपण एकदा कधी खातो आणि कधी नाही असं वाटतं. पण तोच जर वडापाव आपल्याला स्पेशल ठिकाणचा बनवता आला तर मी आज असा वडापाव बनवणार आहे, एकदम स्पेशल आणि खुसखुशीत आणि खमंग असा. नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हे बघा, वडा बनवण्यासाठी मी साधारण अर्धा किलो बटाटे घेतले आहे. ते मी आता धुवून घेतले आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मी उकडून घेणार आहे. हे बघा, उकडण्यासाठी मी थोडंसंच पाणी घालणार आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की बटाटे उकडताना पाणी नेहमी कमी ठेवायचं, नाही तर आपले बटाटे जास्त मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे आपले बटाटे नेहमी वाफेवर शिजले पाहिजे असं बघायचं. बघा, मी याच्यात साधारण 5-6 चमचेच पाणी घातलं आहे. आता मी झाकण लावून कुकर लावून घेणार आहे आणि शिट्ट्या पण आपल्याला वडापावचे वडे बनवण्यासाठी ज्या करायच्या आहेत त्या कमी करायच्या आहे, कारण आपल्याला बटाटे खूप असे चिकट होईपर्यंत शिजवायचे नाही आहे. फक्त यातून सुरी आरपार घुसेल आणि दाबल्यावर थोडेसे दाबले जाईल एवढे शिजवायचे. हे बघा, आपले बटाट्यांना शिजून झाल्यावर कुठंही म्हणजे असं क्रॅक गेला नाही, म्हणजे फटी पडल्या नाही आहे, उरले नाहीत बटाटे एकंदरीत. एवढे आपण बटाटे शिजून घेतले आहेत. आता मी हे चाळणी एका कढईत काढून घेतले आहे. आता मी याचं साल काढून घेते आणि साल काढून झाल्यावर मी याला स्मॅश करून घेणार आहे. स्मॅश करताना बी एकदम चिकन असं स्मॅश करायचं नाही, फक्त आपल्याला हे बटाटे फोडून घ्यायचे आहेत. आपल्याला जो टेक्स्चर शेवटपर्यंत पाहिजे त्याच्यासाठी हे बघा, मी असे बटाटे उकडून थोडे स्मॅश करून घेतले आहे. हे बघा, असे स्मॅश करून घेतले आहे. असे एकसारखे स्मॅश करून घेतले. हे बघा, वडापावची जी परफेक्ट पद्धत ते वडा बनवण्याची ती मी ही 2-3 ठिकाणाहून शिकून मग त्याला एक परफेक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा, आता आपले बटाटे स्मॅश करून झाले. आता आपण याची फोडणीसाठीची तयारी आहे ती करून घेऊ. वडापावचा वडा बनवताना शक्यतो बटाटे असे जे गोड नसणार ते घ्यायचे आहे. हे बघा, आता आपण याचं वरचं जे कवरिंग आहे त्याच्यासाठी बॅटर भिजवून घेऊ. त्याच्यासाठी मी बेसन घेतलं आहे. 2 ते 3 वाट्या, छोट्या वाट्या घेतल्या आहे. हे बघा, आता मी त्यात काय टाकते, फक्त मी मीठ आणि हळद टाकणार आहे. मीठ टाकलं आहे मी 1 चमचा आणि हळद पण किंचित टाकायची आपल्याला, नाही तर हळद नाही टाकली तरी चालते, तो पण रंग खूप छान असतो. पण मी एक साधारण पाव चमचा हळद टाकली आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून बॅटर भिजवून घ्यायचं. असं बॅटर भिजवून घेतलं आहे. हे बघा, असं सरसरीत बॅटर पाहिजे. आता हे बॅटर अजून आपण याला साधारण 10 मिनटं भिजू देणार, म्हणजे अजून ते सरसरीत होणार. हे बघा, असं छान सरसरीत झालं आहे. हे बघा, असं पडलं पाहिजे, म्हणजे आपल्याला खूप घट्ट बॅटर बनवायचं नाही आणि खूप पातळ पण बनवायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आहे. हे बघा, चमच्यातनं असं पडलं पाहिजे. तर आता आपलं बॅटर बनवून झालं आहे, त्याला आपण साईडला ठेवलं आहे. आता आपण याच्यामध्ये जी बटाट्याचं सारण बनवणार आहे किंवा जे मसाला बनवणार आहे त्यासाठी आपण हे सगळं घेतलं आहे. मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. आता आपण एक पळी तेल टाकून घेऊ आणि त्यात मग आपण मोहरी, मिरच्या, अद्रक, लसूण हे सगळं छान तळून घेणार आहे. मी एक जिरं टाकणार नाही, कारण जिरे आपल्या दाताखाली कचकच करू शकतात. त्याऐवजी मी जिरेपूड वापरली आहे. मी साधारण 1 चमचा जिरेपूड टाकून घेते. हे बघा, छान तळलं आहे, त्याचा कच्चापणा निघून गेला आहे मिरचीचा. मी आता 1 चमचा जिरेपूड टाकली आहे, ती पण छान शिजवून घेते. हे बघा, अर्धा चमचा हळद, खूप हळद पण टाकायची नाही, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी. 1 चिमूटभर हिंग, तो पण टाकला आहे. छान असा उत्कृष्ट असा मस्त आपल्या तोंडात बसून राहील असा स्वाद या वड्याच्या आतमधल्या भाजीला येतो. मी हिंग टाकला आहे, कोथिंबीर टाकली आणि मीठ पण 1 चमचा टाकलं आहे. आता हे छान शिजवून घेऊ आणि यात आता आपण मिक्स करूया हे जे बटाटे आपण शिजवून स्मॅश करून घेतले ते. आता आपण हळूहळू हे मिक्स करून घेऊ.
पण त्याआधी मी गॅस बंद केला आहे. याने काय होईल की आपला जे बटाटे आहे त्याला पाणी सुटणार नाही आणि आपल्याला लवकर ते वडे बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी रेडी होतील. हे बघा, मी गॅस बंद करून टाकला आहे. गॅस बंद ठेवायचा. आपण जे सगळं फ्राय करून घेतले त्यात फक्त आता उरलेली थोडीशी कोथिंबीर आहे ती पण मी ॲड करते. हे बघा, अशा प्रकारे आपली ही सारणाची किंवा वडापावचा मसाला बनवून रेडी झाला आहे. त्याला आता आपण थंड करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर अशा टिक्की बनवून घेणार आहोत आपण. शक्यतो थंड झाल्यावर करा, कारण मग थंड झाल्यावर यातलं मॉइश्चर पण कमी येतं आणि जो आपण पॅटी बनवतो ती थंड झाले की आपल्याला ज्या बेसन पिठामध्ये घोळायचं आहे. आता मी यात टाकला आहे थोडासा चिमूटभर सोडा आणि 1 चमचा गरम तेल. जास्त सोडा टाकायचा नाही, नाही तर आपले वडे तेलकट होऊ शकतात. हे बघा, त्याला छान मिक्स करून घेतलं आहे. अजून फ्लफी झालं आहे. आता आपण हे बघा, आता आपण यात वडे जे केले ते पण छान थंड झाले आहे. ते आता आपण ह्या बॅटरमध्ये डीप करणार आणि फ्राय करून घेणार. फ्राय करण्यासाठी मी ठेवली आहे कढई. हे बघा, कढईमध्ये कसा वडा सोडायचा, असा हळूच सोडायचा. मीडियम तेल तापलं आहे. हे बघा, वडा सोडल्यानंतर असा दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचा आणि हे बघा मस्त रंग आला, एकदमच छान. याप्रमाणे मी आता बाकीचे वडे पण तळून घेतले. आता आपल्याला जी चटणी बनवायची आहे त्यासाठी मी आता जे बॅटर उरलं आहे ते मी यात तळून घेते. म्हणजे हाताने असं थोडं पातळ टाकायचं आणि त्याची आपल्याला चटणी, आपल्याला बऱ्याच वेळा असं माहीत नसतं, वडापाववाल्याकडे लाल रंगाची चटणी मिळते पण ती कसली बनते, शेंगदाण्याची बनते की खोबऱ्याची बनते. मला पण या गोष्टीचं खूप दिवस कुतूहल होतं. पण मी एकदा वडापाववाल्याला जाऊन विचारलं का दादा तुम्ही ही चटणी बनवता, मग ती कसली बनवता? तर त्यांनी मला ही चटणी सांगितली. तर हे असं तळून घेतात ते शेवटी, जे थोडंफार बॅटर उरतं ते पातळ तळता आणि क्रंची तळता असं ब्राऊन होईपर्यंत. मग ते ब्राऊन होईपर्यंत तळलं की ते हे बघा, त्याचबरोबर तेल गरम आहे तोपर्यंत आपण मिरच्या पण अशा उभा कट देऊन तळून घेऊ. म्हणजे वडापावसोबत मिरची आणि चटणी ह्या दोन्ही गोष्टी तर यायलाच पाहिजे. हे बघा, अशा आपल्या छान मिरच्या तळल्या आहे. आता आपण काढून घेऊ. हे बघा, आणि मिरच्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण मध्ये चीर दिली तरी पण मिरचीची बी तरी उडू शकते. त्यामुळे मिरच्या जेव्हा आपण तळायला सुरुवातीला टाकतो तेव्हा नेहमी दूर थांबायचं, नाही तर आपल्याला त्या बीचा सुद्धा चटका बसू शकतो. काप दिल्यामुळे मिरची तर पूर्ण उडणार नाही, पण मिरचीतली बी उडू शकते. त्यासाठी आपण थोडं दूर थांबायचं. हे बघा, लगेचच आपण ह्या मिरच्यांना मीठ टाकून घेणार, म्हणजे छान त्याला लागतं. हे बघा, आता आपण ते चटणीसाठीची ती शेव तळून ठेवली आहे ती आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालणार. त्याचबरोबर मी एक लसूण टाकला आहे बऱ्यापैकी, म्हणजे 1 कांडी. 1 चमचा मी लाल मिर्च पावडर टाकते, थोडंसं मीठ टाकते कारण मीठ ऑलरेडी त्यात आहे. आता ही मिक्सरमधून दळून घेते. हे बघा, आपली ही लाल चटणी बनवून रेडी झाली आहे. तर मिटलं ना मैत्रिणींनो प्रश्न, का ही लाल चटणी कशी बनवतात ते? एकदम सोपी आणि सिंपल. हे बघा, आता आपलं सगळं बनवून रेडी झालं आहे. आता आपण वडापाव म्हणजे इन्स्टॉल करून घेऊ किंवा आपण बनवून घेऊ. तर बघा, आता आपण हे पाव घेणार आहोत. मी रेग्युलर पावच घेतले आहे. त्याला असं मधून 2 भाग करून घ्यायचे. त्यात टाकायची ही लाल चटणी, त्याच्यावर ठेवायचा वडा आणि पुन्हा एकदा टाकायची चटणी. वाव, मस्त. या प्रकारे तुम्ही पण असा वडापाव बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, किती सुंदर आपले वडापाव बनले आहेत. मला पण आता खावेशी वाटतं आणि मी पण खाणार आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.